पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्रामध्ये जम्मू पोलीस भरती, राज्यामध्ये 15,000 पदं भरणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। तुळजाभवानी मंदिराच्या शिखराच्या वादामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांची उडी, आव्हाडांकडून मंदिर परिसराची पाहणी, तुळजापुरात भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांची गाडी अडवली। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उंदरांचा संचार, ऑनलाईन दर्शनादरम्यान भाविकांना उंदीर दिसले, उंदरांमुळे देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती। सोलापुरात गणेशोत्सवाआधी विमान सेवा सुरू होणार, विमान कंपन्यांना प्रवासासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी दिला जाणार, पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती। 15 ऑगस्टपासून राज्यासह देशभरातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील महामार्गावर फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार, 3,000 रुपयामध्ये 200 फेऱ्या पथकर न भरता प्रवास करता येणार। कारागृहातील गांजा प्रकरण, सतीश उर्फ खोक्या मुसलेला भोवलं, खोक्याची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये रवानगी, बीड जिल्हा कारागृहामध्ये गांजा आणत त्याच्या वाटणीवरून वाद घातल्याचा प्रकार। छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराकडून मैत्रिणीवर गोळीबार, जखमी तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू, तर आणखी 2-4 मुलींना गोळी मारणार, आरोपीची दादागिरी। दिल्ली एनसीआरमध्ये जुन्या कार मालकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, 10 वर्ष जुन्या डिझेल आणि 15 वर्ष जुन्या पेट्रोल वाहनांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। नागपुरात शिवशाही बस, कार आणि 2 ट्रकचा विचित्र अपघात, वर्धा रोडवरील डोंगरगाव जवळची घटना, एसटीमधील काही प्रवासी जखमी।